Hello friends, welcome to Saish coaching classes, and today we are going to learn English subject unit number 2, that is 2.5. Let's march. Okay, let us march किंवा let's march असं आपण इथे म्हणू शकतो. Okay, so see here की what happened in this. see पाहिलं गेलं तर आपल्याला आज या लेट्स मार्च म्हटल्यावरती इथे जर तुम्ही अपेक्षित अर्थ घेतलात, जर इंट्रोडक्शन द्यायचं झालं या लेसनचं, तर आपण असं म्हणू शकतो की या लेसनमध्ये एक कैलाश सत्यार्थी म्हणून एक सोशल वर्कर जे होते, ओके, त्यांना इथे काय केलेलं आहे की अवॉर्ड दिलेला आहे, नोबल पीस प्राईजचं अवॉर्ड दिलेलं आहे 2014. आणि त्यांच्या त्या कार्याबद्दल त्यांनी कार्य कोणतं केलं होतं. सो आय विल जस्ट गिव्ह द इंट्रोडक्शन इन इंग्लिश फर्स्ट अँड आय विल एक्सप्लेन इन मराठी. Here, a Kailash Satyarthi was awarded the Nobel Peace Prize 2014 for his work in protecting the rights of children. Okay, he is an activist against the child labor. Okay, and this is a speech delivered by him on the eve of the Nobel Prize distribution. म्हणजे जर तुम्ही पाहायला गेलं तर याचा जर आता आपल्याला जर मला इथे तुम्हाला जर सांगायचं असेल, यांची जर इन्फॉर्मेशन द्यायची असेल, सी ही इज नॉट ऑथर, दिस इज अ कैलाश सत्यार्थी. यू कॅन सी ऑन हिअर पिक्चर. ओके, हे जे आपल्याला दिसतं ह्या चित्र, हे चित्र ज्यांचं दिसतंय हे काय आहेत, हे कैलाश सत्यार्थी आहेत. हे चित्र जे दिसतंय हे कैलाश सत्यार्थी आहेत, ज्यांचा जन्म 1954 साली झालेला आहे. त्यांनी आपल्या भारतामध्ये बरेचसे मुलांचे जे काही हक्क होते एज्युकेशनच्या बाबतीत, म्हणजे ते कोण आहेत, एक इंडियन चिल्ड्रन्स राईट्स अँड एज्युकेशन ॲडव्होकेट. ते एक प्रकारचे म्हणजे मुलांच्या बाबतीत असलेल्या हक्काबद्दल, मुलांच्या हक्कांबद्दल आणि त्यांच्या शिक्षणासाठी ते काय करत होते, ॲज अ वकिली करत होते. आणि ॲन ॲक्टिविस्ट अगेन्स्ट द चाइल्ड लेबर, आणि त्यांनी म्हणजे बाल कामगाराच्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांनी आवाज उठवला होता. आणि त्यांचं फार मोठं योगदान आहे बाल कामगार विरोधी चळवळीसाठी. आणि त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं आहे त्यांनी, ही फाउंडेड द बचपन बचाव आंदोलन इन 1980s. इथे दिसतंय तुम्हाला ही फाउंडेड. ओके, ही फाउंडेड द बचपन बचाव आंदोलन इन 1980. ओके, सो अँड ॲज ॲक्टेड टू प्रोटेक्ट द राईट्स ऑफ मोर दॅन 83,000 चिल्ड्रन अक्रॉस 144 कंट्रीज. त्यांनी फक्त की आपल्या या गोष्टीसाठीच काम नाही केलं, भारतासाठीच काम नाही केलं, तर जवळजवळ 144 देशांच्या अंतर्गत त्यांनी या बालकामगारांचा बचाव करण्यासाठी, म्हणजे बालकामगार विरोधी, म्हणजे बालकामगार जे बालकामगार होते त्यांना प्रोटेक्ट, म्हणजे त्यांना संरक्षण देण्यासाठी, त्यांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी 144 देशातून काम करत जवळजवळ 83,000 मुलांना त्यांचा मूलभूत हक्क त्यांना मिळवून देण्याचं काम त्यांनी, असं मोठं योगदान त्यांनी इथं दिलेलं आहे. सो ही हॅज बीन हॉनर्ड, ओके, विथ मेनी अवॉर्ड्स इन्क्लुडिंग द नोबल पीस प्राईज ऑफ 2014. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की त्यांना त्यांच्या ह्या कार्यासाठी त्यांना काय दिलेलं होतं, तर नोबल पीस प्राईज दिलं होतं 2014चं. He had addressed this speech on the eve of Nobel Prize distribution ceremony. मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं की हे कल्याण सत्यार्थी हे जे व्यक्तिमत्व आहे हे कोणी लेखक किंवा रायटर नाही आहेत. तर त्यांनी जेव्हा त्यांना हे नोबल पीस प्राईज दिलं होतं 2014 साली, त्यावेळेला त्यांनी या नोबल प्राईज डिस्ट्रीब्युशनच्या सोहळ्यामध्ये त्यांनी हे काय केलेलं होतं, भाषण दिलं होतं. ते भाषण आपल्याला इथे लर्न करायचं आहे. ओके, सो नाव याचा हा जो लेसन आहे हा खूप मोठा आहे. आपण त्याला 2 पार्टमध्ये आपण त्याला विभागण्याचा प्रयत्न करूया, कारण लेसन मोठा असल्या कारणामुळे आपल्यालाही काय होणार आहे की तो कंप्लीट होणार नाही आहे. कारण आपलं जर एक असं म्हणजे पार्ट 1 पार्ट 2 अशा 2 पार्टमध्ये मी त्याला विभागण्याचं काम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण एका पार्टमध्ये, एका व्हिडिओमध्ये तुम्ही देखील म्हणजे कसं होणार की तुम्हाला देखील हे जास्त म्हणजे बोरिंग वाटू शकतं. बोरिंग तर नाही आहे म्हणायला, पण खूप इन्स्पायरेशनल स्पीच आहे. पण लेसन खूप मोठा असल्या कारणामुळे एक लिमिट असतं, बरोबर ना, की या लिमिटच्या बिहॉन्ड गेल्याच्या नंतर
पुन्हा काय होतं की तो लेसन समजून घेण्यासाठी प्रॉब्लेम होतो, म्हणून आपण याला 2 पार्टमध्ये डिवाईड करण्याचा प्रयत्न करूया. कारण त्यांचं स्पीचच त्यांनी फार मोठं स्पीच दिलं होतं ह्या नोबेल सेरेमनीच्या वेळेला. पण खरंच यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कैलास सत्यार्थी, की त्यांनी हे एवढं मोठं योगदान आणि एवढं मोठं कार्य त्यांनी हाती घेतलं होतं. आणि खरंच अशी माणसं आपल्या देशाला लाभणं फार भाग्य आहे. आणि अशी माणसं आज पाहिजे की आज मुलांच्या शिक्षणाबद्दल, हक्काबद्दल विचार करतायत, मूलभूत हक्काबद्दल विचार करतायत. आज त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक मुलगा हा शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. बालकामगार तर त्यांचं म्हणजे बालवयामध्ये त्यांना शिक्षणाचं वय असतं, खेळण्याचं, बागडण्याचं वय असतं. त्या वयामध्ये तुम्ही त्यांना शिक्षण द्यायच्याऐवजी जर हत्यारं दिली, असा म्हणजे हत्यारं म्हणजे काय की शूटआउटसाठी वगैरे हत्यारं नाही म्हणत येते मी, म्हणजे कामासाठी जर त्यांना तुम्ही जर पिळवणूक करत असाल तर त्याच्या विरोधी आंदोलन हे झालंच पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष होता. पाहूया त्यांचं स्पीच, त्यांना काय वाटतं त्यांच्या या भाषणातून. ओके, पहा संपोज पार्ट 1 पहिला भाग त्यांचा स्पीचचा. काय म्हणतायत? माय डिअर चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड. ओके, माझ्या जगातील सर्व मुलांनो. युअर मॅजेस्टीज. मॅजेस्टीज म्हणजे आता इथे तुम्ही काय म्हणू शकता? युअर मॅजेस्टीज म्हणजे जसं म्हणतो ना आपण की जिथे काही प्रमुख पाहुणे वगैरे उभे राहिले असतील किंवा काही त्यांनी असेल, त्यांना त्यांनी रिस्पेक्ट दिलेला आहे. युअर रॉयल हायनेस. ओके, हायनेसेस रॉयल हायनेसेस म्हणजे जे रती महारथी म्हणजे अतिशय रॉयल फॅमिलीमधले श्रीमंत घराण्यातली असे असं म्हणू शकतात. एक्सलन्सीस म्हणजे ज्यांच्याकडे काहीतरी अशी कला आहे किंवा काही स्किल आहेत अशी माणसं. डिस्टिंग्वाइज्ड मेंबर ऑफ द नॉर्वेजियन नोबल कमिटी. आणि तिथे जे नोबल कमिटीचे काही सदस्य असतात, मेंबर्स असतात. ओके, नॉर्वेजियन म्हणजे एक स्पेस असेल किंवा एक प्लेस असेल की जिथं हे नोबल कमिटीची माणसं असतात किंवा सम कमिटीचे मेंबर्स तिथे असतात. त्या मेंबर्सलाही उद्देशून त्यांनी सुरुवात केलेली आहे. डिअर ब्रदर टॉम हाकिन. ओके, ते कोणीतरी टॉम हाकिंग हे नामवंत व्यक्ती असणार आहेत इथे. आता इथे कोण आहेत हे आता हे माहीत नाही आहे, बट नामवंत व्यक्ती असतील त्याही देखील इथे. अशा पद्धतीने त्यांचंही तिथे म्हणजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित असतील आणि त्यांच्या ओळखीचे असतील किंवा त्यांचं सांगितलं. आता आपल्याकडे पण पहा बरं, आपण जर कुठल्या सोहळ्याला गेलो आणि जर एखाद्या आमदाराला जर बोलवलं तर आपण त्यांचं आमदाराचं नाव त्या विभागामध्ये ते फेमस असतात. तसं तिथे त्या कमिटीमध्ये किंवा त्या सेरेमनीला टॉम हार्किन म्हणून प्रमुख पाहुणे किंवा काहीतरी एक मुख्य अतिथी म्हणून बोलवण्यात आलं असेल, म्हणून त्यांनी सांगितलं की इथे त्यांचंही नाव उल्लेखले की डिअर ब्रदर टॉम हॉकिन. आणि ब्रदर्स अँड सिस्टर्स जसे की आपले PM नरेंद्र मोदी बरोबर, आपले प्राईम मिनिस्टर बरोबर, कशा म्हणतात भाइयो और बहनो, तसं सगळ्या भावांना आणि बहिणींना उद्देशून. अँड माय डिअर डॉटर मलाला. आणि त्यांची एक मुलगी जी मानलेली मुलगी होती मलाला, यांना सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी ह्या सगळ्यांची नावं त्यांनी तिथे घेतली. सगळ्यात पहिलं नाव काय घेतलंय बघा की माय डिअर चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड, माझ्या देशात म्हणजे पूर्ण जगातील सगळ्या मुलांनो. आणि नंतर मग बाकीच्यांची सगळ्यांची एकेकांची नावं घेतली. सगळ्यात अग्रस्थान कोणाला दिलं तर जगातल्या मुलांनो, बरोबर आहे. म्हणजे त्यांचं मुलांविषयी, ह्या लहान मुलांविषयी असलेलं प्रेम यातून तुम्हाला व्यक्त होताना दिसत आहे. आय होप की तुम्हाला हा पहिला पॅरेग्राफ इटालिक सिम्बॉलमध्ये लिहिला असल्या कारणामुळे त्यांची सगळी नावं त्यांनी त्या स्टेडियमवरती किंवा तिथे जिथे स्पीच देत आहेत ते स्पीचच्या जागी त्यांनी या सगळ्यांना पहिलं उद्देशून म्हटलं. आता पुढे काय म्हणतायत पहा. फ्रॉम दिस पोडियम. आता पोडियम म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, आता काही सांगण्याची गरज नाही. इवन आपल्या क्लासच्या कार्यक्रमामध्ये देखील आपण पोडियम तुम्ही पाहिला असेल कसं असतो काय असतो. पोडियम म्हणजे जिथे माईक असतं बरोबर आहे, आणि त्या पोडियम म्हणजे अशा पद्धतीने अ स्टेज असं आपण म्हणू शकतो किंवा अ रेज एरिया ऑन विच पर्सन स्टँड्स टू स्पीक टू अ लार्ज नंबर ऑफ पीपल. म्हणजे अशा ठिकाणचं एक असा पोडियमचा एक बॉक्स असतो, तो एक लाकडी बॉक्स म्हणा किंवा ॲल्युमिनियमचा बॉक्स, जिथे त्याला काय करायचं असतं तिथे जाऊन दिलं तिथे बोलायचं असतं प्रेक्षकांसमोर, त्याला आपण म्हणतो पोडियम. फ्रॉम दिस पोडियम ऑफ पीस अँड ह्युमॅनिटी आय एम डीपली हॉनर्ड टू रिसाइट अ मंत्रा फ्रॉम द एनिशियंट टेक्स्ट ऑफ विजडम वेदाज. म्हणजे ते काय म्हणतायत की ह्या शांततेच्या आणि मानवतेच्या ह्या व्यासपीठावरून असं म्हणतायत तिथं, असा अर्थ असा म्हणू शकतो आपण, व्यासपीठ म्हणू शकतो.
आय एम डीपली हॉनर्ड टू रिसाइट अ मंत्रा फ्रॉम एनिसेंट टेक्स्ट ऑफ विजडम. मला इथं एक काय करायचं आहे तुमच्यासमोर सुरुवात करताना, मला वेदाजमध्ये जे हुशारीसाठी वापरलं जाणारं जे मंत्र आहे त्या मंत्राने मला तुम्हाला माझ्या ह्या भाषणाची सुरुवात करायची आहे असं ते तिथे म्हणतायत. दिस मंत्रा कॅरीज अ प्रेयर अँड एस्पायरेशन अँड अ रिझॉल्व दॅट हॅज पोटेन्शियल टू द लिबरेट ह्युमॅनिटी ओके फ्रॉम ऑल मॅन मेड क्रायसिस. ओके, ते काय म्हणतायत, व्हॉट यू मीन बाय द एस्पायरेशन. एस्पायरेशन म्हणजे एक आशा असते आणि काहीतरी मिळवण्याची एक उत्कंठा असते. अँड व्हॉट डू मीन बाय द पोटेन्शियल मीन्स काय म्हणू शकतो की कॅपॅसिटी टू बिकम किंवा डेव्हलप इन टू समथिंग इन फ्युचर, किंवा भविष्यामध्ये काहीतरी काय करायचं आहे की निर्माण करायचं आहे असं त्यांचं इथे म्हणणं आहे. ते म्हणतायत की हुशारीमध्ये असलेली किंवा हुशारीचं आपल्याला उदाहरण देण्यासाठी वेदाजमधून त्यांना एक मंत्र म्हणायचं आहे. आणि हे मंत्र यासाठी की हे प्रार्थना ही एक प्रकारची प्रार्थना आहे. या मंत्रातून एक प्रकारची प्रार्थना किंवा एक उपदेश मिळणार आहे. आणि तो काय होणार आहे की त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे एक संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि या संदेशामुळे काय होणार आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये हे जे काही मानवाने आत्तापर्यंत चालू ठेवलं होतं मुलांच्या बाबतीमध्ये, जे शोषण चाललेलं आहे मुलांच्या बाबतीतलं, ते कदाचित थांबण्यासाठी मदत होईल असं मला तरी वाटतंय, असं त्यांनी सुरुवात करताना त्यांच्या भाषणामधून इथे सांगितलं. ओके, नाव लेट अस लर्न अबाउट द नेक्स्ट पॅरेग्राफ. काय आता पुढच्या, आय होप की तुम्हाला हे सगळं समजत असेल. छान आहे. ओके, लेट अस वॉक टुगेदर इन द परस्यूट ऑफ अ ग्लोबल प्रोग्रेस. नॉट अ सिंगल पर्सन शुड बी लेफ्ट आउट or left behind in any corner of the world from east to west and from south to north. ओके, म्हणजे ते म्हणतात की चला तर मग आपण सगळ्यांनी मिळून या वाटचालीसाठी काय केलं पाहिजे, चालायला पाहिजे, या मार्गाने चालायला पाहिजे, सगळ्यांनी मिळून चालायला पाहिजे. आणि सगळेजण एकत्र येऊन जर या सन्मार्गासाठी किंवा सत्कर्मासाठी जर एकत्र येऊन चालण्याचा प्रयत्न करतील तर मला वाटत नाही की अशा ह्या विकासाच्या प्रगतीकडे जाणारा आपल्या ह्या जगामध्ये एकाही पर्सन राहणार नाही, असा पाठीमागं राहणार नाही किंवा बाहेर राहणार नाही. देशातल्या किंवा जगातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये तो मनुष्य शिक्षणापासून किंवा या सगळ्या गोष्टींपासून वंचित राहणार नाही, हे मी तुम्हाला इथे सांगत आहे. अगदी पूर्वेपासून पश्चिमेकडे आणि अगदी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत असं त्यांचं जे कैलास सत्यार्थी यांच्या भाषणाच्या सुरुवातीला असं म्हणतायत. ओके, पुढे जाऊन ते म्हणतायत की काय म्हणतायत पुढे जाऊन, लेट्स स्पीक टुगेदर. आपण एकत्ररित्या जर बोललो किंवा चर्चा केली, बरोबर आहे, लेट्स आवर माइंड कम्स टुगेदर. त्याच्यामुळे काय होणार आहेत, आपली सगळ्यांची मनं एकत्रित काम करण्याला येणार आहेत आणि सगळ्यांची एकत्रितरित्या जर मनं जर जुळून आली, लर्निंग फ्रॉम द एक्सपिरियन्स ऑफ आवर ancestors, let us together create a knowledge for all that benefits to all. ओके, म्हणजे ते इथे आपल्याला असं सांगतायत की जर तुम्ही एकत्ररित्या जर बोलायला सुरुवात केली, एकत्रितरित्या राहून जर बोलायला सुरुवात केली, तुमची मनं एकत्रितरित्या एकत्र येण्याचं इथं भाग्य लाभेल. आणि तुमच्या ह्या सगळ्यांच्या ह्या एकत्रितपणामुळे आपल्याला अशा पद्धतीचं शिक्षणाचा अनुभव इथं घ्यायला मिळेल. आणि त्या सगळ्या शिक्षणाच्या अनुभवाचा जोरावरती आपण एवढं मोठं ज्ञानदानाचं काम करू की त्याचा ह्या ज्ञानदानाचा सगळ्यांना काय होणार आहे, उपयोग झाला पाहिजे. आणि उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यांच्या या स्पीचमधून ते सगळ्यांना सांगतायत की चला सगळ्यांनी एकत्र चालूया, या गोष्टीचा नायनाट करण्यासाठी एकत्र बोलूया, एकत्र सगळ्यांची विचारसरणी एकत्रित आणूया आणि या विचारसरणीतून एक चांगले विचार पुरवण्याचा किंवा देण्याचा आपण काय करूया, प्रयत्न करूया, जेणेकरून बाल कामगारांसारखं किंवा बाल हत्या, बाल कामगार, बाल शोषण या सगळ्या गोष्टी म्हणजे काय होतील, नष्ट होतील. आणि ह्या ज्ञानदानामधून नक्कीच आपल्याला काय होणार आहे, तर उपयोगच होणार आहे. असं सगळं त्यांच्या या स्पीचमधून त्यांनी सुरुवात करताना त्यांनी सांगितलं किंवा स्पीचमध्ये ते बोलले. ओके, आय बो टू माय लेट पॅरेंट्स
टू माय मदरलँड इंडिया अँड टू द मदर अर्थ. आता आय बो म्हणजे काय, आपण म्हणतो ना नमस्कार करणे किंवा झुकणे, बरोबर ना. तर त्यांनी काय करणं, झुकणे म्हणजे स्मरण करणे असं आपण म्हणू शकतो. आय बो म्हटल्यावरती स्मरण करणे असाही तिथे अपेक्षित अर्थ होऊ शकतो, राईट. मग आता ते काय म्हणतायत की आय बो टू, काय सांगितलं त्यांनी, आय बो टू माय लेट पॅरेंट्स. व्हॉट यू मीन बाय लेट म्हटल्यावरती तुम्हाला जर आता इथे तर तुम्ही शब्दशः अर्थ घ्यायला गेलात शब्दशः, तर लेट म्हटल्यावरती LAT लेट म्हटल्यावरती तो लेट नाही की उशीर. म्हणजे इथे लेट म्हणजे जे मृत्यू असतात, मृत व्यक्ती असतात, त्यांना इंग्रजीमध्ये लेट असं म्हटलं जातं, बरोबर आहे. आय होप की तुम्हाला अंडरस्टूड होत असेल की मला काय म्हणायचं आहे. म्हणून ते काय करतात की आता सुरुवात करताना ते काय करतात की मी माझ्या स्वर्गवासी पालकांचं स्मरण करतो, नमन करतो. त्याचबरोबर माझी जी मातृभूमी आहे, मदरलँड, मातृभूमी जी भारत, त्याला देखील मी नमन करतो, माझ्या मातृभूमीला वंदन नमन करून. आणि त्याचबरोबर टू द मदर अर्थ, आणि माझी मातृभूमी मदरलँड आणि माझी पृथ्वी, या सगळ्या गोष्टींना मी सर्वप्रथम नमन करतो. विथ अ वार्म हर्ट आय रिकॉल हाऊ thousands of times I have been liberated each time I have freed a child from slavery. Okay, so आता in the first mile of a freedom on their beautiful faces I see the gods smiling. Okay, म्हणजे आता इथे वाम म्हटल्यावरती गरम असं म्हणता येणार नाही. वाम म्हणजे त्यांच्या हृदयातून असं ते म्हणतायत, त्यांच्या मनातून ते म्हणतायत इथे, असं त्याचा इथे शब्दशः अर्थ घेतला पाहिजे आपल्याला. ओके, सो अशा पद्धतीने ते काय म्हणतायत की वार्म हर्ट म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल की इथे तुम्ही म्हणाल की गरम हृदय का, तर नाही. तर वार्म हर्ट म्हटल्यावरती वेगळ्या पद्धतीने तुम्ही इथे अर्थ घेऊ नका, प्लीज कॅरी ऑन. ओके, की कशा पद्धतीने इथे ते म्हणतायत ते पहा बरं. आता म्हणजे काय की त्यांचं असं म्हणणं आहे की विथ अ वार्म हर्ट म्हणजे मी माझ्या अंतर्मनातून म्हणतोय, हृदयातून म्हणतोय. आय रिकॉल हाऊ thousands ऑफ टाइम्स, मी प्रत्येक वेळेला म्हणजे 1000 वेळा मी असं म्हणेल की आय हॅव बीन लिबरेटेड. ओके, ईच टाईम आय हॅव फ्रीड अ चाइल्ड फ्रॉम स्लॅव्हरी. म्हणजे मी स्वतःला तेव्हाच अभिमानाने म्हणजे सांगू शकेल की प्रत्येक मुलगा हा या गुलामगिरीतून गुलामगिरीच्या कचाट्यातून काय झाला पाहिजे, मुक्त झाला पाहिजे. आणि इन द फर्स्ट माइल ऑफ फ्रीडम ऑन देअर ब्युटिफुल फेसेस आय सी द गॉड स्माईल. आणि ज्या वेळेला तो ह्या गुलामगिरीतून मुक्त होतो आणि ज्या वेळेला त्या सुंदर अशा चेहऱ्यावरती जेव्हा हास्य निर्माण होतं, त्यावेळेस मला असं वाटतं की माझ्या ह्या कार्याला देव हसतायत की काय, किंवा देवाने स्माईल दिले की काय, त्यावेळेला मला भरभरून येत असतं. ओके, आय होप की तुम्हाला हा देखील पॅरेग्राफ चांगल्या रीतीने समजला असेल. ओके, सो अशा पद्धतीने आपण आता काय करतोय की एक गोष्टीचं इथे आपण चांगल्या रीतीने आपण समजावून घेऊ शकतो. ओके, लिबरेटेड म्हणजे काय, लिबरेटेड म्हणजे मुक्त करणे. म्हणजे आय हॅव बीन मुक्त म्हणजे मी त्याच वेळेला मुक्त होईल की ज्या वेळेला आय हॅव फ्रीड अ चाइल्ड फ्रॉम स्लॅव्हरी. फ्रीड म्हणजे तुम्ही आता फ्रीडचा अर्थ इथे काय अपेक्षित होऊ शकतो तुम्हाला, फ्रीड, व्हॉट यू मीन बाय फ्रीड. तर फ्रीड म्हणजे मुक्त, इथे लिबरेटेड म्हणजे पण मुक्त. म्हणजे मी अशा वेळेला मुक्त होईल की ज्या वेळेला प्रत्येक जगातलं प्रत्येक मूल हे गुलामगिरीतून मुक्त होईल, त्याच वेळेला मी मुक्त होईल, मी स्वतः मुक्त होईल असं मी मानतो. आणि त्यावेळेचं जे स्माईल असेल म्हणजे आपल्याला कसं फ्रीडम ऑन देअर ब्युटिफुल फेसेस, म्हणजे इन द फर्स्ट माइल ऑफ फ्रीडम ऑन देअर ब्युटिफुल फेसेस म्हणजे त्यांच्या सुंदर चेहऱ्यावरती ते स्वातंत्र्याचं जेव्हा हास्य निर्माण होईल, त्यावेळेला मला देव हसल्यासारखं मला दिसेल असं ते इथं म्हणतायत. म्हणजे किती आत्मीयता आहे त्यांची बघा की ह्या अशा मुलांबद्दल की ज्यांना पॅरेंट्स नाही आहेत, ज्यांना काही पॅरेंट्स नाईलाजाने त्यांना काम करायला भाग पडतात, किंवा काही किडनॅप करून गेलेली अशी मुलं असतात, काही खूप प्रकारची मुलं असतात की ज्यांना आज त्यांचं बालपण विसरून ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय करायला लागतं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सहन करून त्यांना पुढे जावं लागतं, जीवन जगावं लागत आहे. ओके, I give the biggest credit of this honor to my movements. ओके, कल्लू कुमार किंवा कालू कुमार, ओके, धूमदास अँड आदर्श किशोर फ्रॉम इंडिया.
and Iqbal Mashish from Pakistan, who made the supreme sacrifice for protecting the freedom and dignity of children. ओके, आता ते इथे आपल्याला काय सांगतायत की आय गिव्ह द बिगेस्ट क्रेडिट, म्हणजे त्यांना हा जो पुरस्कार जो ते त्यांना इथे मिळाला आहे, ओके, या पुरस्कारचे खरे मानकरी ते काय म्हणतायत की खरं मानकरी पाहायला गेलं तर काय आहे की ह्या सगळ्या गोष्टींचं जे श्रेय हे कोणाला जाते, प्रामाणिकपणे जर मी सांगायचं जर केलं तर प्रामाणिकपणे ते काय म्हणतात की या सगळ्या गोष्टींचं श्रेय ज्यांनी माझ्या ह्या चळवळीमध्ये मला साथ दिली त्या लोकांना ह्या गोष्टीचं मला काय द्यावंसं वाटतंय, मोठेपण द्यावंसं वाटतंय आणि त्यांच्यामुळेच हे सगळं म्हणजे काय म्हणू शकतो आपण, हे सगळं क्रेडिट मी त्यांना देईल, कारण का त्यांच्यामुळे ही चळवळ निर्माण झाली आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे ह्या चळवळीला रूप मिळालं आणि आज ही चळवळ यशस्वी झाली आणि मला हे प्राईज घेताना हे त्यांचं मोठेपण आहे असं मी सांगतो. त्याच्यामध्ये त्यांचे जे सहकारी आहेत तिथे त्यांनी नावं घेतलेली आहेत त्यांच्या चळवळीमध्ये काम करताना. एक आहे कालू कुमार, धूमदास, आदर्श किशोर, हे भारतातून आहेत, तर इक्बाल माशिश हे कुठून आहेत, पाकिस्तानमधून. आणि ह्यांनी आपल्या जीवनाचं काय केलं की मोठं योगदान ह्या गोष्टीसाठी दिलं आणि त्यांचं हे मोठेपण आहे की आज ही मुलं आज इथे आपल्यासमोर चांगल्या रीतीने काय करतायत की त्यांचं बालपण जगतायत. आय हम्बली असेप्ट, ओके, डिग्निटी मीन्स सेल्फ रिस्पेक्ट म्हणू शकतो किंवा मोठेपणा म्हणू शकतो. आय हम्बली accept this award on behalf on all such martyrs. Okay, martyrs. Okay, आता martyrs means what? I don't know what you mean by that meaning. Let it be की त्याचा अर्थ माझ्या मते असा असू शकतो की शहीद म्हणू शकतो आपण, बरोबर ना, शहीद. ओके, आय हम्बली accept this award on behalf all such martyrs and my fellow activists across the world and my countrymen. आणि मी खरं पाहायला गेलं तर म्हणजे माझ्या मनातून हा जो अवॉर्ड आहे मी त्यांच्या वतीने इथे मी घेतोय की ज्यांनी या चळवळीसाठी आपलं बलिदान दिलंय, शहीद झालेत आणि आजही काही माझे जे अनुयायी आहेत, माझे सहकारी आहेत, या चळवळीमध्ये खांद्याला खांदा लावून या जगासाठी, या जगातील प्रत्येक मुलासाठी आज ही चळवळ यशस्वीपणे राबवतायत आणि त्या प्रत्येक देशवासियांच्या मार्फत मी हा काय घेतोय की हा पुरस्कार मी घेत आहे. ओके, किती त्यांचं मोठेपण आहे पहा की एवढा पुरस्कार मिळून देखील ते काय म्हणतात की मी त्यांच्या वतीने हा पुरस्कार घेतोय, हा मला मिळालेला पुरस्कार नाही आहे, म्हणजे स्वतःला ते कधीच मोठेपणा घेत नाही आहेत की असा व्यक्तिमत्व असणारे व्यक्ती आज भारतात फार कमी आहेत. ओके, ते म्हणतायत त्यांच्या स्पीचमध्ये पुढे जाऊन, माय जर्नी फ्रॉम द ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्धा, गुरु नानक अँड महात्मा गांधी, दॅट इज इंडिया टू नॉर्वे, इज अ कनेक्ट बिटवीन द टू सेंटर्स ऑफ अ ग्लोबल पीस अँड ब्रदरहूड, एन्शियंट अँड मॉडर्न. ओके, म्हणजे आता काय सांगतायत की त्यांचा जो प्रवास सुरू झाला आहे, ते म्हणतायत की त्यांचा जो प्रवास सुरू झाला आहे की जिथे महान व्यक्तिमत्व असलेले जे भगवान बुद्ध, गुरु नानक आणि महात्मा गांधींसारखे हे थोर पुरुष ह्या अशा भूमीवरती जन्माला आले, अशा ह्या भारत देशाच्या भूमीपासून ते नॉर्वेपर्यंत माझा हा प्रवास सुरू झालेला आहे, हा माझा प्रवास झालेला आहे. आणि हे दोन्ही देश जर तुम्ही पाहायला गेले, म्हणजे हे दोन्ही बिंदू जर आपण पाहायला गेला, भारताचा आणि नॉर्वेचा बिंदू, हे दोन्ही एकमेकांना मिळणारे बिंदू हे आज जागतिक शांततेचं प्रतीक, जिथे बंधुता जपली जाते आणि ॲनिसेंट अँड मॉडर्न म्हणजे काय की प्रगतीपथावर आणि त्याचबरोबर प्रगतीपथावर जात असताना आपल्या मूल्यांचाही प्रत्येक पदोपदी विचार केला जातो. म्हणजे प्राचीन आणि आधुनिक काळापासून जे काही त्यांचे विचार आहेत, सुसंस्कृतपणा आहे, अशा दोन बिंदूंपर्यंत माझा प्रवास सुरू झाला होता आणि सुरू झालेला आहे, माझा प्रवास झालेला आहे, असं ते त्यांच्या भाषणामध्ये इथे सांगत आहेत. ॲनिसेंट अँड मॉडर्न म्हणजे काय म्हणू शकता, तर ॲनिसेंट अँड मॉडर्न म्हणजे प्राचीन आणि आधुनिक असं आपण इथे म्हणू शकतो. आय होप की तुम्हाला समजत असेल. ओके, सो नाव व्हॉट डज द नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये काय सांगितलं पहा बरं. फ्रेंड्स, the Nobel Committee has generously invited me to present a lecture. Okay, respectfully I am unable to do that because
because I am representing here the sound of silence, okay, the cry of innocence and the face of invisibility. Okay, now what do you mean by the sound of silence? Unheard play of the deprived, and face of invisibility means unnoticed suffering of the poor and innocent. Okay, so I represent a millions of those children who are left behind, and that's why I have kept an empty chair here as a reminder. ओके, आता ते म्हणतायत, मित्रांनो, नोबेल कमिटीने मला इथे बोलवलं आणि त्याचबरोबर नुसतं बोलवलं नाही आहे, तर मला त्यांनी काय करायला सांगितलं आहे की त्यांनी मला माझं एक इथे लेक्चर पण प्रेझेंट करायला सांगितलं होतं. रिस्पेक्टफुली म्हणजे आदरपूर्वक, आय एम अनेबल टू डू दॅट, म्हणजे मला तसं पाहायला गेलं तर लेक्चर घेण्याचा आदरपूर्वक अनादरपूर्वक मी काय करतो, रिस्पेक्ट करतोच, पण आदरपूर्वक मी लेक्चर देणारा मी कोणी एक लेखक नाही आहे, बरोबर आहे. आय अनेबल टू डू दॅट म्हणजे मी ते करू शकत नाही आहे. कारण आय एम रिप्रेझेंटिंग हिअर द साऊंड ऑफ सायलेन्स. म्हणजे मी इथे रिप्रेझेंट काय करणार आहे, साऊंड ऑफ सायलेन्स. म्हणजे इथं काय आहे की द सायलेन्स ऑफ मिलियन्स ऑफ चिल्ड्रन हू हॅव बीन लेफ्ट बिहाइंड अँड हू कॅनॉट स्पीक फॉर देमसेल्फ. म्हणजे मी इथे काय करणार आहे, तर मी अशा मुलांचा आवाज जो आज दाबून ठेवलेला आहे, दबलेला आहे, असे लाखो करोडो मुलं आहेत की जे त्यांचा आवाज म्हणजे शांत झालेला आहे, कारण ते गुलामीमध्ये आहेत, गुलामीचं जीणं जगतायत, शोषण होतं आहे त्यांचं, त्यामुळे ते आवाज उठवू शकत नाही. तर ह्यांचा आवाज मला इथे रिप्रेझेंट करायचा आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टींचा मला आवाज तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे. मी इथे कुठल्या लेक्चरसाठी इथे आलेलो नाही आहे, असं ते इथे म्हणतायत. द क्राय ऑफ इनोसन्स. द क्राय ऑफ इनोसन्स म्हणजे आजही ती मुलं इनोसंटली, बघा आज आपले पॅरेंट्स तुमच्यासाठी काय करतायत की तुमचे पॅरेंट्स जे आहे तुमच्यासाठी काबाड कष्ट करतायत. कोरोना आहे तरी पण शाळेची फी भरतायत, पुस्तकं आणून देत आहेत, वह्या आणून देत आहेत, क्लासेसची फी भरतायत. का? कारण तुम्हाला कुठल्याही पद्धतीची झळ पोचू नये. पण हे कैलाश जे सत्यार्थी आहेत, हे जे झळ पोचलेली जी मुलं आहेत ना, त्यांचा आवाज इथपर्यंत त्यांना आणायचा आहे, त्यांचा आवाज इथपर्यंत त्यांना दाखवायचा आहे आणून, ह्यासाठी ते बोलत आहेत. अँड फेस ऑफ इनव्हिजिबिलिटी म्हणजे काय, तर स्ट्रगल करणारे आणि गरिबीने अतिशय जखडलेले असे ही जी मुलं आहेत, यांचं मला काय करायचं, तुमच्यासमोर सादरीकरण करायचं आहे. आय रिप्रेझेंट मिलियन्स ऑफ दोज चिल्ड्रन हू आर लेफ्ट बिहाइंड अँड दॅट्स वाय आय हॅव केप्ट अॅन एम्प्टी चेअर हिअर ॲज अ रिमाइंडर. आणि मला माहिती आहे की आज लाखो करोडो मुलं आज त्यांच्या ह्या हक्कापासून, बाल हक्कापासून वंचित आहेत, आणि ही सगळी आठवण तुमच्यापर्यंत राहावी आणि ही सगळ्या स्मरणात राहावं म्हणून मी मुद्दामून आज एक चेअर तिथे मी काय केलेली आहे, मुक्त सोडलेली आहे, मोकळी सोडलेली आहे. ओके, सो अशा पद्धतीने ते प्रत्येक वेळेला या बालहक्काबद्दल, मुलांच्या बालहक्काबद्दल जाणीव करून देत आहेत त्यांच्या स्पीचमधून पण. आणि ते देखील कुठे, तर हा नोबल जो पारितोषिक सोहळा चाललेला आहे, नोबल प्राईज वितरण सोहळा चाललेला आहे, त्या ठिकाणी ही प्रत्येक गोष्ट तिथं प्रत्येक जिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पहा, I have come here only to share the voices and the dreams of our children because they are all our children. मी तुम्हाला इथे एक नम्रपूर्ण असं सांगायचं आहे की मी आज इथे फक्त माझा हा आवाज शेअर करायला आलेलो नाही आहे, किंवा माझं यश किंवा मला हे मिळणारं जे नोबेल पारितोषिक आहे त्याच्याबद्दल बोलायला आलेलो नाही आहे. तर मी फक्त एकाच गोष्टीसाठी इथे आलो आहे की मला त्या मुलांचा, जे बालहक्कापासून वंचित राहिलेले आहेत, ज्यांचं शोषण केलं जातं, गुलामगिरीच्या जखाट्यात सापडलेले आहेत, अशा या सगळ्या मुलांचा आवाज, त्याचबरोबर त्यांची स्वप्न ही तुमच्याबरोबर शेअर करायला आलेलो आहे. बिकॉज दे आर ऑल आवर चिल्ड्रन. कारण ही सगळी मुलं ही कोणाची मुलं आहेत, ती आपली मुलं आहेत. गेस्चर्स ऑफ एव्हरीवन इन द ऑडियन्स. म्हणजे गेस्चर्स म्हणजे काय की एक म्हणतात ना, एक्सप्रेशन देतात की ते म्हणतात की जसं आपण म्हणतो ना, सारे जहाँ से अच्छा, असे आपण हात फैलावतो. आता मला इथे ॲक्शन करता येत नाही ऑनलाईन असल्या कारणामुळे, त्यांनी गेस्चर्स टू एव्हरीवन इन द ऑडियन्स म्हणजे त्यांनी हातवारे करत सांगितले की पूर्ण ऑडियन्सला, पूर्ण प्रेक्षक वर्गाला.
आय हॅव लुक इन टू देअर फ्रायटन अँड एक्झॉस्टेड आईज. मी नेहमीच त्यांचे घाबरलेले आणि म्हणजे काय म्हणतात ना, घाबरलेले आणि त्याचबरोबर अतिशय असे निष्पन्न असे डोळे मी पाहत असतो. बरोबर आहे, निष्पाप असे डोळे मी पाहत असतो. ओके, सो फ्रायटन म्हणजे घाबरलेले आणि एक्सॉस्टेड म्हणजे काय, कोणी सांगू शकेल का? आय होप की एक्सॉस्टेड म्हणजे याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की फॉर एक्झाम्पल एक्सॉस्टेड म्हणजे आपण थकलेले म्हणू शकतो. ट्राईड, ओके, ट्राईड म्हणू शकतो. थकलेले डोळे, कारण मी मी काय करतो, आय हॅव लुक्ड इन टू देअर फ्रायटन म्हणजे घाबरलेल्या थकलेल्या डोळ्यांमध्ये मी त्यांच्या पाहत असतो. आय हॅव फेल्ड देअर इंज्युअर्ड बॉडीज आणि आय हॅव हेल्ड देअर इंज्युअर्ड बॉडीज, ओके, अँड फेल्ड देअर ब्रोकन स्पिरिट. ओके, लक्षात येते काय चाललंय, कसं चाललंय. ओके, तर ते इथे काय म्हणतायत की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आपल्याला असं सांगतायत की मी त्यांचं काय केलेलं आहे की जखमी झालेलं शरीर देखील पाहिलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या ज्या विचारांचे म्हणजे त्यांनी ते जे काही विचार करत असतील, बरोबर की नाही, त्याचबरोबर ते काय म्हणतात, आय हॅव हेल्ड देअर इंजर्ड बॉडीज. मी त्यांचं जखमी झालेलं शरीर म्हणजे काम करून करून किंवा शोषण करून करून एखादं काम चुकलं तर त्यांना मार बसतो, बरोबर ना, एखादा मालक चांगला नसेल, त्यांना मार देत असेल, तर मी काय पाहिलंय की त्यांचं जखमी झालेलं शरीर पाहिलंय. अँड फेल्ड देअर ब्रोकन स्पिरिट. स्पिरिट म्हणजे काय म्हणू शकतो आता आपण, म्हणजे स्पिरिट म्हणजे विचार म्हणू शकतो, बरोबर आहे. स्पिरिट मीन्स विचार असं म्हणू शकतो किंवा आकांक्षा म्हणू शकतो, बरोबर की नाही, आकांक्षाही म्हणू शकतो आपण. तर मी त्यांचं काय पाहिलेलं आहे तर फेल्ड म्हणजे काय की विचारांचे म्हणजे त्यांचे विचार पण कसे की ब्रेक झालेले आहेत, तुटलेले विचार देखील त्यांचे मी पाहिलेले आहेत. ओके, सो 20 years ago, just a minute, I'll just, okay, now 20 years ago in the foothills, okay, in the foothills, okay, of the Himalayas. okay, काय सांगतायत ते आता पहा बरं. इथे तुम्हाला आता लक्षात आलं असेल की 20 years ago in the foothill of the Himalayas, ओके, 20 वर्षापूर्वी हिमालयाच्या पायथ्याशी त्यांना काय भेटला होता, एक लहान आणि जवळजवळ स्किनी चाइल्ड. स्मॉल अँड स्किनी म्हटल्यावरती काय म्हणू शकतो आपण, तर अतिशय सडपातळ असं म्हणू शकतो आपण. अतिशय सडपातळ असं आपण म्हटलं तरी इथे काही वावगं ठरणार नाही. तर काय झालं की 20 वर्षापूर्वी हिमालयाच्या पायथ्याशी त्यांना एक लहान असा सडपातळ असा एक बालमजूर भेटला. ओके, किंवा ते भेटले होते. ही आस्क्ड मी, इज द वर्ल्ड सो पुअर दॅट इट कॅनॉट गिव्ह मी अ टॉय अँड बुक इन्स्टेड ऑफ फोर्सिंग मी टू टेक अ गन ऑर अ टूल. तर त्याने त्या लहान मुलाने, जो सडपातळ मुलगा ज्या त्यांना भेटला त्यावेळेस त्याने त्यांना विचारलं, कोणाला विचारलं, त्या कैलास सत्यार्थींना विचारलं, का हो सर, म्हणजे हे जग इतकं गरीब आहे का हो की ते मला काहीच देऊ शकत नाही, म्हणजे मला एखादं खेळणंही देऊ शकत नाही आहे किंवा एखादं पुस्तकही देऊ शकत नाही आहे, तर त्या पुस्तकांच्या आणि खेळण्याच्या बदल्यात ते मला काय देत आहे, तर एखादं काम करण्याचं साधन देत आहेत किंवा एखादी बंदूक मला देत आहे. हे एवढं जग गरीब आहे का, हे सगळ्या गोष्टी मला इथे देऊ शकत नाही आहे, असे कैलास सत्यार्थी असं आपल्याला इथे सांगतायत. ओके, सो पहा बरं त्या मुलाच्या मनामध्ये कसे विचार आले ते तुम्ही इथं पाहताय. म्हणजे त्यांचे विचार पण काय झालेत, आता ते विचार करण्याचे पण अशा पद्धतीने विचार करू लागलेत की ज्यांचं मन म्हणजे ज्यांचं वय हे काय आहे, खेळण्याचं आहे, अभ्यास करण्याचं आहे, बागडण्याचं आहे, आणि त्या अशा ह्या वयामध्ये त्यांना काम करण्यासाठी साधन घ्यावं लागतं, हातामध्ये साहित्य घ्यावे लागत आहेत, बंदूक घ्याव्या लागत आहेत. ओके, आय मेट विथ अ सुडॅनिश चाइल्ड सोल्जर. आता सुडॅनिश म्हणजे सुदान नावाचा देश आहे, तिथील पीपलला आपण काय म्हणतो, सुडॅनिश. तर ते काय म्हणतायत की आय मेट विथ अ सुडॅनिश चाइल्ड सोल्जर. मी सुदानमधील सुदानिश चाइल्ड सोल्जर म्हणजे ते बघा की लहान मुलाला पण सैनिक बनवलं जात होतं, म्हणजे त्या लहान सैनिक मुलाला ते भेटले. विचार करा, लहान सैनिक मुलाला, इथे अपेक्षित अर्थ असाच घेतला जाईल की लहान सैनिक मुलाला इथे ते भेटतायत. पहा किती दुर्दैवाची गोष्ट आहे की कशा पद्धतीने हे लहान मुलांचं शोषण केलं जातं आहे. ही वॉज किडनॅप बाय अँड एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया. म्हणजे ते काय झालं होतं, त्याला
त्याचं अपहरण केलं होतं. तेही कोणी एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया म्हणजे मिलिटरीच असते, पण ती कशी की अतिरेकी असतात. आपलं गव्हर्नमेंटचे किंवा शासनाचे किंवा त्या सुदान देशाचे मिलिटरी नाही, तर अतिरेकी सैन्याने त्याला काय केलं होतं, किडनॅप केलं होतं. म्हणजे अतिरेकी हल्ला झाल्यावरती अतिरेकी लोक अशी मुलांना वगैरे घेऊन जातात, पळून घेऊन जातात, तशा पद्धतीने त्याचं अपहरण केलं होतं. मग त्याला पहिलं शिक्षण काय देण्यात आलं होतं बघा, ॲज हिज फर्स्ट ट्रेनिंग लेसन. त्याचं पहिलं प्रशिक्षण म्हणून त्याचा धडा त्याला काय शिकवला. जसं की आता आज आपण जे धडे शिकतो किंवा प्रशिक्षण घेतो, शिक्षण घेतो, तर शिक्षणामध्ये आपण पुस्तकामध्ये चांगल्या विचारांचे धडे शिकतो. तर त्याला तिथे पहिला प्रशिक्षणामार्फत त्याला पहिला धडा काय शिकवला गेला, ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड अँड फॅमिली. तर त्याला पहिला धडा त्याला असा शिकवला गेला की तू तुझ्या पहिल्यांदा काय कर, कुटुंबाला आणि आपल्या मित्रांना तुला काय करावं लागणार आहे, ठार मारावं लागणार आहे, त्यांना मारावं लागणार आहे. ही आस्क्ड मी, त्यांना सत्यार्थी सरांना विचारलं, व्हॉट इज माय फॉल्ट, मग आता ह्यात माझा दोष काय, तुम्हीच सांगा. ओके. सो हे सगळं स्पीच देता येते कुठे, त्या नोबेल पीस प्राईजमध्ये. म्हणजे आज ह्या जगात काय चाललंय हे ते जगासमोर मांडण्याचा तिथे प्रयत्न करतायत. काय ग्रेट वर्क करतायत पहा बरं. ओके, लक्षात येत आहे सगळ्यांच्या. ओके, आय होप की तुम्हाला ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी मी चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि ह्या सगळ्या तुम्हाला समजत असाव्या असं मी ग्राह्य धरतोय आणि मी पुढे चालतोय. ओके, हे स्पीच आहे, थोडासा मोठा लेसन आहे, नो प्रॉब्लेम, पण आपण कव्हर करूया. पार्ट 2 मध्ये आपण कव्हर करूया. ऑलरेडी आपले व्हिडिओ लेंदी होत चालले, नो डाऊट्स, पण एक वर्ड टू वर्ड तुम्हाला याचा मिनिंग मी समजून सांगण्याचा इथे प्रयत्न करतोय. ओके, now see friends, all the great religions teach us to care for our children. ओके, म्हणजे लेखक आता इथे म्हणजे हे जे सत्यार्थी सर सांगतायत, काय सांगतायत बरं सत्यार्थी सर आपल्याला इथे, तर पहा बरं की मित्रांनो, आपल्या जवळजवळ सगळ्यांनाच धर्मामध्ये किंवा सगळ्या महान धर्मामध्ये आपल्याला शिकवलं जातं की आपली काळजी घ्या, आपली कुटुंबियांची काळजी घ्या, आपल्या मुलांची काळजी घ्या. आणि ह्या मुलांसाठी काळजी घ्यायला प्रत्येक महान धर्म आपल्याला शिकवतो. लहान मुलांची देखील काळजी घ्यायला जगातला प्रत्येक महान धर्म आपल्याला इथं शिकवत असतो. जेसस सेड, लेट द चिल्ड्रन कम टू मी. येशू म्हणतात इथं, जेसस म्हणजे चर्चमध्ये जे आपण येशू म्हणतो ना, आपण चर्चमध्ये असतात ते येशूच. ओके, येशू म्हणतात, जेसस म्हणजे येशू, बरोबर आहे. येशू म्हणतात की लेट द चिल्ड्रन कम टू मी, मुलांना माझ्याजवळ येऊ द्या. डू नॉट हाइंडर दॅम, त्यांना माझ्याजवळ येण्यासाठी किंवा त्यांना देवाकडे येण्यासाठी काय करू नका, अडथळा आणू नका, कुठल्याही पद्धतीचा अडथळा आणू नका. फॉर द किंगडम ऑफ गॉड बिलॉंग्स टू देम, कारण देवाचंच ती मुलं म्हणजे त्यांचं राज्य म्हणजे काय आहे, देवाचं राज्य आहे. द होली कुरान सेज, ओके, पवित्र कुराण असं म्हणतं, किल नॉट युअर चिल्ड्रन बिकॉज ऑफ पॉवर्टी. तुम्ही जर गरीब असाल तर तुमच्या गरिबीमुळे तुम्ही काय करू नका, मुलांना मारू नका. ओके, आय होप की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या रीतीने समजतायत. ओके, हे येशू म्हणजे काय की आपल्या प्रत्येक महान धर्मांबद्दल मुलांबद्दल जी आस्था आहे ते देखील ते इथे त्यांच्या स्पीचमध्ये ते सांगत आहेत. नाव दिस पॅरेग्राफ. ओके, नाव फ्रेंड्स, देअर इज नो ग्रेट व्हायलन्स. ओके, आता पुढे जाऊन काय म्हणतायत सत्यार्थी मित्रांनो, आता नाकारण्यापेक्षा देअर इज नो ग्रेट व्हायलन्स दॅन टू डिनॉय द ड्रीम्स ऑफ आवर चिल्ड्रन. आपण आपल्या मुलांची स्वप्न नाकारण्यापेक्षा दुसरा मोठा कुठलाच हिंसाचार नाही. आणि म्हणून दॅरफोर आय रिफ्यूज टू असेप्ट दॅट ऑल द टेम्पल्स, ओके, temples and mosques and churches and prayer houses have no place of the dream of our children. आणि म्हणून मी या गोष्टीचा नकार देतोय की जी सर्व देवळं आहेत, जेवढ्या मशिदी आहेत, जेवढे चर्च आहेत, जेवढी प्रार्थना स्थळं आहेत, तिथे माझ्या मुलांच्या स्वप्नांसाठी स्थान नाही. अशा स्थानांचा किंवा अशा ह्या स्थळांचा मी काय करतो, धिक्कार करतो किंवा नकार देतो अशा या सगळ्या स्थळांना. कारण आज देवळं भरपूर आहेत, मशिदी भरपूर आहेत, प्रार्थना घरं भरपूर आहेत, पण आमच्या मुलांसाठी मात्र असं मुलांच्या या स्वप्नांसाठी ह्यांच्यासाठी करण्यासाठी काही नाही आहे, असं त्यांनी त्यांच्या स्पीचमध्ये ते सांगतायत. पहा किती तळमळ आहे त्यांना
या मुलांविषयी म्हणजे त्यांचं कार्य किती महान असेल, यू सी हिअर. ओके, सो पहा इथे, आय रिफ्यूज टू असेप्ट दॅट. ओके, सी हिअर. ओके, आय रिफ्यूज टू असेप्ट दॅट. ओके, द वर्ल्ड इज नो सो पुअर. ते काय म्हणतायत की मी हे कबूल करण्यास नकार देतो की जग हे फार अशक्त झालेलं आहे. कधीच अशक्त नाही आहे जग. हे कधी अशक्त आहे का? कधीच नाही. का? कारण त्यांचं असं म्हणणं आहे, वेन जस्ट 1 week ऑफ अ ग्लोबल मिलिटरी एक्सपेंडिचर कॅन ब्रिंग ऑल द चिल्ड्रन्स क्लासरूम. कारण जग एवढंही काही अशक्त नाही आहे. जर ठरवलं आपण जर ठरवलं तर आजच्या ह्या पूर्ण जगामध्ये लष्करावरती जेवढा खर्च होतो ना आठवड्याचा पूर्ण जगात, मग तो भारत असू दे, अमेरिका असू दे, चीन असू दे, पाकिस्तान असू दे, अफगाणिस्तान असू दे, सगळ्या जगामध्ये जेवढे देश आहेत त्या सगळ्या देशांनी आपल्या लष्करावरती एक आठवड्याचा जर खर्च जो येतो ना, लष्करावरती जो खर्चाची वेळ येते, एक आठवड्याचा केवळ एक आठवड्याचा जर खर्च ते जर देऊ शकले किंवा जर त्यांनी जर केला नाही तर त्या खर्चामध्ये आपण या मुलांसाठी छान पद्धतीने क्लासरूम्स बांधू शकतो, शाळा बांधू शकतो, त्यांच्या सोय आपण इथे करू शकतो, असं त्यांचं इथे म्हणणं आहे. पहा किती ग्रेट विचार आहेत. बरोबर म्हणतात, काही चुकीचं नाही आहे, मला तरी असं वाटतंय. ओके, सो लेट अस सी नाउ दिस. ह्या 2 पॅरेग्राफबद्दल आता आपण चर्चा करणार आहोत. ओके, आता पुढे जाऊन ते काय म्हणतात पहा. आय रिफ्यूज टू accept that all the laws and the constitutions, police, judges are unable to protect our children. आणि आपल्याकडे असलेले जे काही कायदे आहेत, कॉन्स्टिट्यूशन्स म्हणजे लॉ अँड कायदा, कायदे आणि घटना. लॉ अँड कॉन्स्टिट्यूशन्स म्हणजे घटना, ज्या घटना लिहितात त्याला आपण कॉन्स्टिट्यूशन्स म्हणतो. आपल्याकडे असलेले जे काही सर्व कायदे, घटना, पोलीस, न्यायाधीश हे आमच्या मुलांचं संरक्षण करण्यास असमर्थ आहे, हे स्वीकारण्यास मी नकार देतो, असं ते म्हणत आहेत. कारण मी हे नाकारले नाही, कारण आय रेफ्यूज टू असेप्ट दॅट द शेकलेस ऑफ स्लॅव्हरी ओके कॅन एव्हर बी स्ट्रॉंगर दॅन द कोस्ट ऑफ फ्रीडम. क्वेस्ट म्हणजे एक तहान म्हणू शकतो आपण, बरोबर आहे. तर आय रिफ्यूज टू असेप्ट हिअर. आणि मी हे देखील नाकारलं नाही की गुलामगिरीतील बदल हा स्वातंत्र्याच्या शोधापेक्षा कधीही मजबूत असू शकतो. आणि मी येथे हे स्वीकारण्यासाठी पुन्हा काय स्वीकारू करण्यासाठी मी नाकारत नाही की मी स्वीकार करायला मी नकार देतोय. आय रिफ्यूज टू असेप्ट हिअर. ओके, माय ओनली एम इन माय लाईफ. ओके, माय ओनली एम इन लाईफ ओके इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री टू बी अ चाइल्ड. ओके, मीन्स फ्री टू ग्रो अँड डेव्हलप्ड. ओके, आता त्यांचे विचार पहा काय म्हणतायत ते इथे ते म्हणतायत की आयुष्यातील माझं एकमेव उद्दिष्ट आहे की प्रत्येक मूल हा काय झाला पाहिजे, गुलामगिरीतून मुक्त झाला पाहिजे, बाल हक्कापासून वंचित राहिला नाही पाहिजे, त्याला एक मुक्त स्वतंत्र असं फ्रीडम असं लाईफ जगता आलं पाहिजे. आणि म्हणून एक मुक्त मूल होण्यासाठी त्याला वाढण्यास किंवा फ्री टू ग्रो अँड डेव्हलप, त्याला मोकळे करा, त्याला वाढू द्या, बरोबर आहे, विकसित होऊ द्या. फ्री टू ईट, स्लीप अँड सी डे लाईट, त्याला काय पाहिजे की दिवसाचा प्रकाश पाहण्यासाठी मोकळेपणा हवा असेल, खाण्याची त्याला मोकळी हवी पाहिजे, त्याचबरोबर खाण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, झोपण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि दिवसाचा प्रकाश पाहण्याचं देखील त्याला स्वतंत्र असलं पाहिजे. तरच तो खऱ्या अर्थाने गुलामगिरीतून मुक्त होईल. फ्री टू ग्रो अँड डेव्हलप, तो काय पाहिजे की वाढण्यासाठी आणि विकसित होण्यासाठी तो काय पाहिजे की स्वतंत्र झाला पाहिजे. फ्री टू लाफ अँड क्राय, त्याला हसायला आणि रडायला देखील काय पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे. फ्री टू प्ले अँड लर्न, त्याचा खेळायचं स्वातंत्र्य पाहिजे, शिकण्याचं स्वातंत्र्य पाहिजे. फ्री टू गो टू स्कूल, शाळेत जाण्यासाठी देखील त्याला स्वातंत्र्य पाहिजे. अँड अबोव ऑल, आणि सर्वात महत्त्वाचं आणि सगळ्याच गोष्टींसाठी त्याला स्वातंत्र्य पाहिजे. अँड सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वप्न बघण्यासाठी देखील त्याला काय पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे. तर आणि तरच तो प्रत्येक मूल आज काय होऊ शकतो की गुलामगिरीतून खऱ्या अर्थाने मुक्त होऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे जर असतील तर. ओके, चांगल्या रीतीने आपल्याला हे त्यांचं स्पीच चांगलं चाललेलं आहे. पाहूया पुढे काय म्हणतात. लेट अस लर्न दिस पॅरेग्राफ. ओके, आता पुढे जाऊन काय म्हणतात पहा बरं ते. ओके, सी हिअर. सॉरी, I have the privilege of working with many courageous people
who have the same aim. We have never given up against any threat to or attack and we never will. आता हे सगळं करत असताना मी अनेकांसोबत काम केले, त्याचबरोबर अनेकांसोबत काम करण्याचा मला मान देखील मिळालेला आहे आणि मला अशी माणसं देखील मला भेटली हे काम करताना की त्यांचा आणि माझा हेतू जवळजवळ सारखाच होता, समान होता. अशी ही धैर्यवान लोक यांच्यासोबत मला काम करण्याचं मला मान मिळाला. ओके, वी हॅव नेवर गिवन अप अगेन्स्ट एनी थ्रेट. ओके, आणि ऑर अटॅक अँड वी नेवर विल. आणि आमच्याकडे आम्हाला म्हणजे आम्ही काय केलं नाही तर आम्ही कुठल्याही धमकीला किंवा कोणत्याही हल्ल्यापासून आम्ही हे काम करताना कधीही माघार घेतली नाही आणि आम्ही ह्या गोष्टीला कधीच काय केलं नाही, मागे वळून पाहिलं नाही, नकारही दिला नाही की आम्हाला हे करायचं नाही, ते करायचं नाही. आम्ही आमचं काम अविरतपणे करत राहिलेले आहे. ओके, सो वी हॅव मेड प्रोग्रेस इन द लास्ट कपल ऑफ डिकेड. वी हॅव सॉरी मी पुन्हा एकदा वाचतो. वी हॅव मेड प्रोग्रेस इन द लास्ट कपल ऑफ डिकेड्स. ओके, we have reduced the number of out of school children by half. We have reduced the number of child laborers by third. We have reduced child mortality and malnutrition, and we have prevented millions of childs of death. ओके, आणि ते पुढे जाऊन असं म्हणतायत की जवळजवळ आम्ही डिकेड्स, कपल ऑफ डिकेड्स म्हणजे कितीतरी दशके आम्ही काय केलेलं आहे की लास्ट कपल ऑफ डिकेड्स म्हणजे कपल म्हटल्यावरती दोन म्हणू शकता येते, बरोबर आहे. म्हणजे 2 दशकं आम्ही काय करत होतो की ह्या गोष्टीसाठी आम्ही प्रगती करत राहिलो, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर वी हॅव रिड्यूस द नंबर ऑफ आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन बाय हाफ. आणि या सगळ्या गोष्टींची आम्ही जवळजवळ 2 दशके आम्ही मेहनत करत राहिलो, प्रयत्न करत राहिलो आणि आमच्या प्रयत्नांना यश मिळालं, आम्हाला प्रगती मिळाली. आणि अशा ह्या प्रगतीमध्ये ह्या अंतर्गत आम्ही काय केलं की जे शाळेपासून वंचित राहणारी मुलं होती, ही शाळेपासून वंचित राहणाऱ्या मुलांची संख्या आम्ही जवळजवळ निम्म्याहून कमी केली. म्हणजे ज्यांना शाळेत जायला मिळत नव्हतं, काही नव्हतं, यांच्या ह्या आंदोलनामुळे जवळजवळ निम्म्याहून मुलं शाळेत जाऊ लागली. वी हॅव रेड्यूस द नंबर ऑफ चाइल्ड लेबरर्स बाय थर्ड. आणि 3 पट्टीवरून आम्ही काय केलं म्हणजे 1/3 जवळजवळ बालमजुरांची संख्या आम्ही कमी केली. वी हॅव रिड्यूस चाइल्ड मोर्टॅलिटी. ओके, त्याचबरोबर आम्ही अँड माल न्यूट्रिशन, बरोबर, मोर्टॅलिटी म्हणजे काय, मृत्यूचं प्रमाण. आम्ही त्याचबरोबर बालमृत्यूचे प्रमाण, त्याचबरोबर कुपोषित मुलांचं प्रमाण आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही काय केल्या, कमी केल्या. अँड वी हॅव प्रिव्हेंटेड मिलियन्स ऑफ चाइल्ड डेथ्स. आणि त्याचबरोबर असं आम्हाला सांगायचं आहे की ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत मृत्यूचं प्रमाण कमी करत होतो, कुपोषणाचं प्रमाण कमी करत होतो आणि हे सगळ्यांचं प्रमाण कमी करत जवळजवळ आम्ही किती लाखो मुलांचं म्हणजे बालमृत्यूपासून आम्ही लाखो मुलांचा आम्ही बालमृत्यूपासून बचाव करण्याचं कार्य चांगल्या रीतीने पार पाडलं. ओके, सो त्यांच्या स्पीचमध्ये हे एवढं चांगल्या पद्धतीने ते सांगतायत. बट what happened, see here. But let us make no mistake, great challenges still remain. Friends, the biggest challenge or biggest crisis knocking on the doors of humankind is fear and intolerance. Okay, आता याचा शब्दशः जर अर्थ घ्यायचा झाला तर आपण असा अर्थ इथे पाहू शकतो. पण आम्ही हे सगळी कामं करत असताना आम्ही कुठल्याही मोठी चूक आम्ही केली नाही आणि मित्रांनो कुठल्याच गोष्टीला आम्ही झुकलो देखील नाही. द बिगेस्ट चॅलेंज ऑर बिगेस्ट क्रायसिस दॅट नॉकिंग ऑन द डोअर्स ऑफ ह्युमनकाइंड इज फिअर अँड इंटॉलरन्स. म्हणजे सगळ्यात मोठं आव्हान आमच्यासमोर आणि सगळ्यात मोठं संकट म्हणजे मानवजातीचे दरवाजे ठोठवणे. म्हणजे काय तर त्यांच्यामध्ये असलेली भीती आणि अहिष्णुता आम्हाला काढून टाकायचे. हे सगळं मोठं आव्हान आमच्यासमोर आहे. ओके, सो व्हॉट इज द नेक्स्ट दे हॅड गिवन ऑन हिअर इन द पॅरेग्राफ. सी हिअर ते आता पुढे जाऊन असं म्हणतायत की वी हॅव utterly failed our children in imparting an education that gives the meaning
अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ. आता ते काय म्हणतात, वी हॅव अटरली फेल्ड आवर चिल्ड्रन इन इम्पार्टिंग अँड एज्युकेशन. आता आम्ही जे काय आहे मुलांना शिक्षण देण्यासाठी मात्र अजून पूर्णपणे अयशस्वी ठरलो आहोत. म्हणजे शिक्षण देतच होते पण पूर्णपणे ते यशस्वी ठरले नाही आहेत. का? कारण काय? अँड एज्युकेशन दॅट गिव्ज द मिनिंग अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ. कारण अर्थ देणारी अशी ही शिक्षा किंवा शिक्षण आणि जीवनाचा हेतू हे म्हणजे आपलं शिक्षण आहे. ओके, शिक्षण म्हणजे काय तर त्याचा अर्थ असा होतो की अँड एज्युकेशन दॅट गिव्ज द मिनिंग, म्हणजे शिक्षण म्हणजे काय की त्याच्या शिक्षणामुळे आपल्याला जीवन जगण्याचा आणि जीवनाकडे पाहण्याचा हेतू आपल्याला लक्षात येतो. आणि अँड एज्युकेशन दॅट गिव्ज अ सेन्स ऑफ ग्लोबल सिटिझनशिप्स अमंग द यूथ. आणि अशा ह्या ज्ञानामुळे या शिक्षणामुळे तरुणांमध्ये जागतिक नागरिकत्व जागृत होतं. पण हे अशा पद्धतीचं शिक्षण आम्ही द्यायला आम्ही पूर्णपणे अजून अयशस्वी ठरलेलो आहोत. ओके, आय एम अफ्रेड दॅट द डे इज नॉट व्हेरी फार अवे वेन द कम्युलेटिव्ह रिझल्ट ऑफ दिस फेलियर. आणि मला या गोष्टीची भीती वाटते की तो दिवस देखील फार दूर नाही की ह्या अपयशाची संचयी म्हणजे ह्या अपयशाचा परिणाम ह्या अपयशाचा परिणाम इथे आपल्याला पाहायला मिळेल. कारण का आपण जर ह्या मुलांना जर शिक्षण देऊ शकलो नाही तर ते शिक्षणापासून जर वंचित राहिले तर काय होईल. जर हे शिक्षणापासून जर वंचित राहिले तर अशी एक कल्टिमेट विल कल्मायनेट इन अन अनप्रेसिडेंटेड व्हायलन्स अँड दॅट विल बी अ सुसायडल ऑफ फॉर ह्युमन काइंड. आणि यांना जर आपण ह्या वरीलप्रमाणे जसा आपण विचार करतोय तसं जर आपण त्यांना शिक्षण दिलं नाही तर त्याच्या ह्या अपयशाचा परिणाम कशामध्ये होईल तर ते अभूतपूर्व म्हणजे अशा गोष्टीमध्ये होऊ शकतं की अशी ही जी मुलं हिंसाचाराच्या आहारी जातील आणि शेवटी सगळ्या ह्या मानवजातीची आत्महत्या होईल याची त्यांना भीती वाटते, असं ते त्यांच्या स्पीचमध्ये म्हणतायत. ओके, आय होप की तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजत असाव्यात. कारण तुम्ही चांगल्या पद्धतीने शिक्षण घेताय म्हटल्यावरती तुम्हाला ह्या गोष्टींचं सगळ्यात महत्त्व तुम्हाला समजत असेल की कशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी इथे अनुभवत आहोत. बरोबर आहे. सो आता इथे पार्ट 1 आपले 3 पॅरेग्राफ राहिलेत. ओके, 4 पॅरेग्राफ राहिलेत ते आपण कंप्लीट करूया आणि इथे थांबायचा आपण प्रयत्न करूया. कारण व्हिडिओ फार मोठा होत चाललेला आहे आपला आणि तुम्हाला देखील तो म्हणजे लर्न करायला थोडासा हॅक्टिक होऊन जाईल. त्यामुळे आपण पार्टमध्ये विभागणी करू आणि अशा पद्धतीने आपण पुढे जाण्याचा इथे प्रयत्न करूया. ओके, सो हे जे पॅरेग्राफ्स आहेत हे पॅरेग्राफ झाल्यानंतर मी थांबण्याचा इथे प्रयत्न करतो. राईट्स, सिक्युरिटी, होप कॅन ओनली बी रिस्टोर्ड थ्रू द एज्युकेशन. आणि जसं आपण मगाशी म्हटलं की शिक्षणामुळे काय काय मिळतात तर त्यांना असलेले अधिकार काय आहेत, सुरक्षितता काय आहे याबद्दल त्यांना शिक्षण मिळाल्याच्या नंतर त्यांच्याबद्दल ते विचार करू लागतात. यंग पीपल लाईक मलाला, I have started calling her my daughter Malala, not just Malala, so my daughter Malala and other daughter is including Kayanat. In fact, 2 Kayanats and Shahajia and the daughter from the Africa and from all over the world, they are rising up and choosing peace over the violence, tolerance or extremism and courage over the fear. म्हणजे ते आता सांगतायत की या सगळ्या गोष्टीसाठी ओके त्यांनी जे मलालाचं इथे उदाहरण दिलं ती एक त्यांची मुलगीच मांडतात ते. तर अशा ते म्हणतात की मला एक नव्हे तर माझ्या 2 मुली म्हणजे त्यांनी ते नाव दिलं आहे कयानत. ओके, की आणि त्याच्यानंतर 2 कयानत म्हणून सांगितलं, एक साजिया म्हणून आहे आणि एक आफ्रिकामधील आणि इतर सर्व देशातील मुलींमुळे हे या सर्व देशातील म्हणजे जगामध्ये असलेल्या सर्व देशातील मुली यांनी काय केलं, त्यांनी ह्यांची सगळ्यांची निवड केली होती आणि त्यांनी काय केलं की सगळ्यात मोठं योगदान मलालाने म्हणून त्यांनी सगळ्यात अगोदर पण मलालाचं नाव घेतलं होतं. त्यांनी सगळ्यात मोठं योगदान कशाचं दिलं होतं तर शांततेची निवड करत त्यांनी हिंसा, त्याचबद्दल अतिरेकीपणाबद्दल, सहनशीलतेबद्दल आणि त्यांच्याकडे जास्त धैर्य देण्याचं काम त्यांनी म्हणजे योगदान ह्यांनी दिलं होतं. आणि त्याला कुठल्याही भीतीशिवाय धैर्याने आणि पूर्णपणे भीतीशिवाय ते ह्या गोष्टी आत्मसात करत होते आणि चांगल्या रीतीने ते तिथे त्यांना काय करत होते की योगदान द्यायचं काम करत होते असं ते इथं सांगतायत. कोण सांगतायत तर आपले काय म्हणतात त्यांना आपण ह्यांनी
कैलाश सत्यार्थी आपल्याला इथे सांगतायत की त्यांनी पण त्यांच्या पद्धतीने कशा पद्धतीने त्यांनी हे योगदान दिलं, कारण ते घाबरले नाहीत या सगळ्या गोष्टींना. ते मलाला आणि त्यांच्या त्या 2 मुली वगैरे ज्या होत्या त्या. ओके, नाव आता काय झालं पहा, पुढे काय सांगतायत. आता ह्या 2 पॅरेग्राफबद्दल आता आपण इथे चर्चा करणार आहोत. ओके, सो लक्षात घ्या की काय झालं आता, की पुढे जाऊन ते म्हणतायत द सोल्युशन आर इमर्जिंग बट दिस सोल्युशन कॅनॉट बी फाउंड इन द deliberations in a conference alone and cannot be found in a precipitions from a distance. म्हणजे त्याच्यावरती काही उपाययोजना येते का किंवा उपाययोजना उदयाला येईल का, पण हा उपाय आपल्याला कुठल्याही चर्चेतून सापडत नाही आणि एकट्याने तर कधीच सापडत नाही. म्हणून सुरुवातीपासूनच ए पासून ते आपण लिहून दिलं जाऊ शकत नाही असं ते इथे म्हणतायत. बरोबर आहे. आणि अशा पद्धतीने पुढे जाऊन अजून काय म्हणतायत की हे प्रॉब्लेम्सला जर आपण प्रॉब्लेम म्हणून जर पाहत बसलो तर त्याच्या चर्चेतून किंवा ह्याच्यातून संवादातून कधीच उपाय सापडणार नाही. तर आपल्याला त्यासाठी काय करावं लागणार आहे, काही अंतर पार पाडावं लागणार आहे, आपल्यालाच त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. ते लाय इन अ स्मॉल ग्रुप्स अँड लोकल ऑर्गनायझेशन अँड इंडिव्हिज्युअल्स हू आर कन्फर्टिंग विथ द प्रॉब्लेम एव्हरी डे. ओके, even if the remain unacknowledged, unrecognized and unknown to the world, the solution are with them. आणि म्हणून काय झालं की आपल्याला या समस्यांना जर तोंड द्यायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला छोटे छोटे गट करावे लागतील, स्थानिक संस्था आपल्याला कराव्या लागतील आणि त्या तिकडच्या जर ह्या सगळ्यांच्या गोष्टींचा आपल्याला जर ह्या सामना करायचा असेल आणि जर आपल्याला ह्या सगळ्या म्हणजे हे उपाययोजना राबवताना कठीण गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे, तर आपल्याला काही गोष्टींमध्ये खोटं बोलणाऱ्या व्यक्तींचाही आपल्याला सामना करावा लागणार आहे असं इथे म्हणताय. आणि अशा पद्धतीने जर आपण सामना करत राहिलो तर जगातील उपाय त्यांच्याबरोबरच राहतील, ते आपल्यापर्यंत येणार नाही असं ते त्यांचं इथं म्हणणं आहे. सो अशा पद्धतीने आपण त्यांचा पार्ट 1चा इथे काय पाहिला, एक स्पीच पाहिला. बरोबर आहे. आणि पार्ट 2 आणि त्याचबरोबर अजून फार मोठा लेसन आहे, जर तुम्ही पाहायला गेलात तर धडा हा फार मोठा आहे. त्याच्यामुळे इथे आपण काय करूया की पार्ट 1 इथे आपण इथे थांबूया आणि पार्ट 2 आणि पार्ट 3 जो आहे हा आपण काय करूया की लॅटर ऑन पाहण्याचा प्रयत्न करूया. ओके, सो अशा पद्धतीने हे जे कैलाश सत्यार्थींचं हे पार्ट 1चं आपण जे स्पीच आहे ते इथे आपण चांगल्या रीतीने पाहिलं आणि मला आशा आहे की तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या चांगल्या रीतीने समजल्या असतील अशी मी आशा करतो. आणि इथे हा पार्ट 1च्या माध्यमातून हा आपण 2.5 द लेट्स मार्चमधला हा पार्ट 1 ज्यांनी हे स्पीच ह्या नोबेल प्राईज वितरण सोहळ्याच्या म्हणजे नोबेल पारितोषिक वितरण सोहळ्याच्या दिवशी देत होते त्याच्यातला हा भाग 1 आपण पाहिला, म्हणजे स्पीचचा पार्ट 1 आपण पाहिला. पार्ट 2 आणि पार्ट 3 मध्ये त्यांना काय सांगायचं आहे आपल्याला नेमकं आणि त्यांना अजून काय सहानुभूती वाटते आणि त्यांनी जगाने काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण त्याच्या नेक्स्ट स्पीचमध्ये पाहणार आहोत. आणि त्यावेळेला आपण हा इथे 2.5 कंप्लीट करूया असं मी आपल्याला जाहीरपणे सांगतो. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल की कशा पद्धतीने हे सत्यार्थी सामाजिक कार्य करतायत हे आपण पाहिलं. ओके, सो आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.